मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये धन्याच्या पाण्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि मला खात्री आहे की ह्या व्हिडिओतली सगळी माहिती व्यवस्थित ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच हे पाणी प्यायला सुरुवात कराल आणि तुम्हाला हे सगळे फायदे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मिळणार। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया की हे धन्याचं पाणी आपल्याला नेमकं का बरं प्यायचंय। यामध्ये मी तुम्हाला हे पाणी कसं करायचंय, किती प्रमाणामध्ये घ्यायचंय, कुठल्या वेळेला घ्यायचंय, कोणी नाही घ्यायचंय, घेत असताना काय काळजी घ्यायची हे देखील समजावून सांगणार आहे। तर मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला धन्याचं पाणी दररोज नियमितपणे पिण्याचे 10 शास्त्रोक्त फायदे कुठले आहेत हे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या पचन शक्तीसाठी, पचन मार्गासाठी, पचनाच्या अवयवांच्यासाठी हे अक्षरशः वरदान मानलं जातं। त्याचं कारण असं की धन्याच्या पाण्यामध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पचन मार्गामध्ये पाचक रस म्हणजेच डायजेस्टिव्ह एन्झाइम्स स्त्रावण्यासाठी मदत होते। चा परिणाम म्हणून आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं। आतड्याच्या मध्ये असणारे जे चांगले जंतू आहेत जे आपल्याला पचनासाठी मदत करतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, आतड्याच्या हालचाली चांगल्या होतात। त्यामुळे ह्या पाण्यामुळे तुम्हाला फक्त पोट साफ होण्यासाठीच मदत होणार आहे असं नाही, तर तुमची एकूण जी पचन शक्ती आहे ती तंदुरुस्त मजबूत राहणार आहे आणि तिच्यामध्ये असणारे जे काही अडथळे आहेत त्याच्या संबंधित असणारे जे काही आजार आहेत, बऱ्याच लोकांना सकाळी उठल्याबरोबर पोट गच्च राहिल्यासारखं वाटतं, शौचासला गेल्यानंतर जास्त वेळ बसून किंवा जास्त वेळात जाऊन सुद्धा पोट व्यवस्थित साफ होत नाही, खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅस होतो, पोट डंबारतं, मग बरेचदा ते सोडा खा, अजून काय पे, अजून ते पे, अशा पद्धतीने काहीतरी करून तात्पुरता इलाज करून घेतात। पण मात्र अशा पद्धतीच्या या धन्याच्या पाण्याने जर तुम्ही तुमच्या या पोटाच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी नैसर्गिक प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या समस्यांच्या पासून लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे जर तुम्हाला वारंवार अजीर्ण होत असेल, अपचन होत असेल, करपट ढेकरा होत असतील किंवा पोट सतत गच्च वाटत असेल, पोटामध्ये जडपणा वाटत असेल, तर अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने जर धन्याचं पाणी घेतलं तुम्हाला 100% चांगला फायदा होणार आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे रक्तातील साखरेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी। हल्ली आपण बघतोय बऱ्याच लोकांना डायबिटीस असतो आणि डायबिटीस असला की मग औषध गोळ्याचे दुष्परिणाम म्हणा किंवा वाढलेल्या साखरेमुळे पचनशक्ती देखील धोक्यात येते। मग अशा वेळी आपण काहीतरी तात्पुरता इलाज करतो परंतु याच्यापासून आपली कायमस्वरूपी सुटका होतच नाही। मग अशा वेळी धन्याचं पाणी जे आहे ते तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने मदत करतं। त्याचं कारण असं आहे की धन्याच्या पाण्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, जी संयुग आहेत, त्याच्यामुळे आपल्या पॅन्क्रियास ग्रंथीतून चांगल्या प्रकारे इन्सुलिन निर्मिती होते। एवढंच नाही तर ते तयार झालेलं इन्सुलिन चांगल्या प्रकारे आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं किंवा प्रयत्न करतं। त्याला आपण इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो। जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा रक्तामध्ये अनावश्यकपणे साखर साचून राहण्यापासून मज्जाव होतो, प्रतिबंध होतो आणि अचानकपणे रक्तातील साखर वाढण्यापासून देखील आपला बचाव होतो। त्यामुळे टाईप 2 डायबिटीज प्रकारामध्ये तुम्हाला हे पाणी खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। तिसरा महत्त्वाचा फायदा आहे महिलांच्या आरोग्यासाठी, खास करून जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, इस्ट्रोजनची पातळी कमी जास्त होते आणि त्याचा परिणाम म्हणून मासिक पाळीच्या चक्रामध्ये काहीतरी अडचण येते। खूप लवकर मासिक पाळी येणं किंवा खूप उशिरा येणं किंवा पीसीओएस सारखे आजार असणं किंवा मासिक पाळीमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना, क्रॅम्प्स होणं, डिस्मेनोरिया ज्याला आपण म्हणतो, अशा वेळी देखील हे पाणी आपल्याला नैसर्गिकरित्या ह्या सगळ्या समस्यांच्या वरती मात करण्यासाठी मदत करतं, कारण याच्यामुळे हार्मोनल बॅलन्स चांगला राखण्यासाठी मदत होते। चौथा महत्त्वाचा फायदा आहे तो आपल्या लिव्हरसाठी। लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे आणि बहुतांशी वेळेला लिव्हर मध्ये चरबी जमा होण्याची शक्यता असते, लिव्हर मध्ये टाकाऊ विषारी पदार्थ, टॉक्सिन्स जमा होण्याची शक्यता असते। त्यामुळे जर अशा पद्धतीने धन्याचं पाणी तुम्ही घेतलं तर तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करण्याची नैसर्गिक संधी मिळते आणि लिव्हर चांगलं तंदुरुस्त राहिलं तर आपण खाल्लेल्या अन्नावर व्यवस्थित प्रक्रिया केली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या खाल्लेल्या अन्नाचा कण ना कण आपल्याला पचायला मदत होते। पाचवा महत्त्वाचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी। जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर हे पाणी तुम्हाला मदत करणार आहे, कारण याच्यामध्ये शरीराचं मेटाबॉलिझम सुधारावं यासाठीचे महत्त्वाचे घटक असतात। तुम्ही बघा, वजन कमी करत असताना जर तुमचं मेटाबॉलिझम मंद झालं असेल, चयापचय मंदावलं असेल तर तुमचं वजन काही केलं कमी होतच नाही। परंतु अशा प्रकारच्या ह्या
नैसर्गिक पेयाच्या माध्यमातून, या नैसर्गिक औषधाच्या माध्यमातून जर मेटाबॉलिझम सुधारलं तर तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज जमा होणार नाहीत, तुमचं वजन वाढणार नाही, शरीराची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा याच्यामुळे खूप चांगली मदत होते. आणि अजून एक महत्वाचा गुणधर्म, वजन कमी करण्यासाठी आपल्याला ह्याची मदत याच्यामुळे होते कारण ह्या धन्याच्या पाण्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे शरीरामध्ये जिथं कुठं दोन पेशींच्या मध्ये किंवा अजून कुठं पायावरती, चेहऱ्यावरती किंवा अजून कुठं जर पाणी जमा झालं असेल तर ते बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता या पाण्यामध्ये, ज्याला आपण डायुरेटिक असं म्हणतो, आणि याच्यामुळं आपलं वजन देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतं. 6वा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी. किडनी हा आपल्या शरीरातला एक महत्वाचा अवयव आहे ज्याच्या माध्यमातून शरीरातील टाकाऊ घटक लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकले जातात, रक्ताला फिल्टर केलं जातं, आवश्यक घटक परत रक्तामध्ये घेतले जातात, अनावश्यक लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकले जातात. त्यामुळे जर किडनीमध्ये सतत दाह किंवा इन्फ्लामेशन निर्माण झालं असेल, कुठलं इन्फेक्शन झालं असेल किंवा वाढलेल्या शुगरचे दुष्परिणाम किडनीवरती होत असतील किंवा झालेले असतील तर अशा वेळेला किडनीला सुरक्षित ठेवण्याची क्षमता या धन्याच्या पाण्यामध्ये आहे, कारण ह्याच्यामध्ये असणारी डायुरेटिक प्रॉपर्टी किडनीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करते. 7वा महत्वाचा फायदा आहे, याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत, सोबत व्हिटॅमिन सी नावाचा महत्वाचं जीवनसत्व आहे ज्याचा प्रत्यक्ष संबंध आपल्या प्रतिकार शक्तीशी येतो आणि त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते, आपल्याला वारंवार आजार होत नाहीत आणि झाले तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होते. 8वा महत्वाचा फायदा आहे हृदयाच्या आरोग्यासाठी, कारण या पाण्यामध्ये शरीरातील एलडीएल नावाची जी खराब चरबी आहे ती कमी करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. एवढंच नाही तर अतिरिक्त पाण्यामुळे जेव्हा रक्तात दाब वाढतो म्हणजेच बीपी वाढतो तेव्हा ते पाणी अशा डायुरेटिक प्रॉपर्टीच्या माध्यमातून कमी करून वाढलेला रक्तदाब देखील कमी करण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर याच्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल खूप चांगल्या प्रकारे राखला जातो, त्यामुळे सोडियम रिटेन्शन होत नाही, तुम्ही मीठ खाल्लेले जे दुष्परिणाम आहेत ते देखील कमी होण्यासाठी मदत होते आणि एकूण जेव्हा तुमच्या हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं, वाढलेला बीपी नियंत्रित होण्यासाठी मदत होते आणि परिणामी तुमच्या हृदयाचं आरोग्य तंदुरुस्त राहतं, हृदय रोगापासून तुमचा बचाव होतो. 9वा महत्वाचा फायदा आहे तुमच्या त्वचेसाठी. सर्वांनाच वाटतं आपली त्वचा तुकतुकीच असावी, त्याच्यावरती नॅचरल ग्लो असावा, आपल्याला पिंपल येऊ नये किंवा वांग येऊ नये, फोड येऊ नये, अजून काही रॅश येऊ नये. मात्र ह्या सगळ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण करणार आहे हे अतिशय स्वस्त आणि मस्त असणारं पाणी, कारण याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, चा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये खास करून त्वचेच्या मध्ये जेव्हा विषारी घटक जमा होऊन अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्याच्यापासून बचाव होतो आणि स्किनला आपल्या नैसर्गिक ग्लो येतो. कुठल्याही त्वचेच्या समस्येमध्ये हे धन्याचं पाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. आणि 10वा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या हाडं आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी, स्नायूच्या आरोग्यासाठी, कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन के आहे, चा परिणाम म्हणून आपल्या सगळ्या ह्या हाडांच्या मधले जे काही पेशी आहेत किंवा जे काही कोलॅजन आहे किंवा जे काही फायब्रस टिश्यू आहेत यांच्यामध्ये चांगली सुधारणा होते, यांच्यामध्ये चांगली स्ट्रेंथ, मजबूती येते आणि चा परिणाम म्हणून आपली हाडं ठिसूळ होण्यापासून बचाव होतो आणि एकूणच आपल्या शरीराला चांगली तंदुरुस्ती येते, मजबूती येते, तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय. तर मित्र हो, हे झाले दररोज नियमितपणे धन्याचं पाणी पिण्याचे 10 शास्त्रोक्त फायदे. आता पाहूया महत्वाचा मुद्दा, हे पाणी कसं प्यायचंय, किती प्रमाणामध्ये आणि कुठल्या वेळेला प्यायचंय, कोणी प्यायचंय कोणी नाही प्यायचंय. तर मित्र हो, तुम्हाला याच्यासाठी काय करायचंय, रात्री झोपताना एक मोठा चमचा धने जे आहेत ते धने एक ग्लास भर पाण्यामध्ये भिजू घालायचे. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायचंय आणि ह्या गाळलेल्या धन्याच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर सैंधव मीठ टाका आणि अर्ध लिंबाचा रस टाका. खूप चांगली टेस्ट देखील लागेल आणि पिल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश देखील वाटेल. आणि ते पाणी तुम्हाला उपाशी पोटी प्यायचंय. उपाशी पोटी का बरं प्यायचंय, कारण उपाशी पोटी आपली आतडी चांगली रिकामी असतात, त्यांची शोषण क्षमता आणि पचन क्षमता चांगली वाढलेली असते आणि चा परिणाम म्हणून याच्यातले पोषक घटक लागलीच रक्तामध्ये मिसळले जातात आणि हे सगळे फायदे तुम्हाला करून घेतात जर तुम्ही हे सकाळी उपाशी पोटी घेतलं तर. आणि हे पाणी पिल्याच्या नंतर राहिलेले जे धने आहेत ते देखील तुम्ही बारीक चावून खा आणि त्याच्यावरती एक घोट पाणी चूळ भरून प्या, नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. जर असं करणं शक्य नसेल, तुम्हाला रात्री कधी वेळ नसेल किंवा कधी विसरलात तुम्ही धने भिजू घालायला, तर सकाळी उठल्याबरोबर 2 कप पाणी घ्या, ते गॅसवरती चुलीवरती उकळायला ठेवा. थोडंसं उकळायला सुरुवात झाल्यानंतर एक मोठा चमचा धने त्याच्यामध्ये टाका,
5 मिनिट त्याच्यानंतर ते अजून उकळू द्या आणि उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि कोमट झाल्यानंतर ते सिप सिप तुम्ही प्या. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. या धण्याच्या मध्ये असणारा जो अर्क आहे, सगळे जे घटक आहेत, पोषक तत्व आहेत, ते अशा पद्धतीने पाण्यातून आपल्या पोटामध्ये जातील आणि आपल्याला चांगला त्याचा फायदा होईल. आता हे किती दिवस प्यायचे? तर साधारण 15 दिवस तुम्ही सलग हे प्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर 15 दिवस ब्रेक द्या आणि 15 दिवसांनी मग परत चालू करा. नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार. आणि सुरुवात करत असताना तुम्ही थोड्या अर्ध्या चमचा धन्यापासून करा. हळूहळू त्याचं प्रमाण वाढवा, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. प्रत्येकाला त्याच्यातली घटकं कशा पद्धतीने सूट होतात, ते कशा पद्धतीने मॅच होतात, कसा फायदा होतो हे शरीर आपलं सांगत असतं. त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू एक मोठ्या चमच्याकडे घेऊन जा. हे पाणी पिल्याच्या नंतर 15-20 मिनिटांनी तुम्ही तुमचे व्यायाम किंवा योगासनं करू शकता आणि त्याच्यानंतर 1 तासांनी तुम्ही तुमचा नाश्ता किंवा चहा पाणी घेऊ शकता. आता हे पाणी कुणी नाही प्यायचं किंवा पित असताना काय काळजी घ्यायची? तर ज्या लोकांना या धण्यामध्ये असणाऱ्या घटकांची काही विशेष अलर्जी आहे, म्हणजे पाणी पिल्यानंतर काही त्रास होतो, अशा लोकांनी हे पाणी अजिबात प्यायचं नाही. यासोबतच जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला औषध गोळ्या चालू असतील तर तुमच्या डॉक्टरांना एकदा सांगा की मी अशा पद्धतीने धण्याचं पाणी घ्यायला लागलोय, म्हणजे त्यांना औषधाचा डोस त्याच्यानुसार कमी जास्त करता येईल. कारण धण्याच्या पाण्यामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे साखर कमी करण्याची नैसर्गिक ताकद आहे. यासोबतच जर तुम्हाला किडनीचा गंभीर स्वरूपाचा आजार असेल, क्रॉनिक किडनी डिसीज असेल किंवा किडनी फेल झाली असेल, क्रिएटिनिन खूप वाढला असेल, तर अशा वेळी देखील धण्याचं पाणी पित असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेग्नन्सीमध्ये हे पाणी पिण्याचं तुम्ही आवर्जून टाळा. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आल्याच असतील याची मला 100% खात्री आहे. आजपासून मी सांगितल्याप्रमाणे धण्याचं पाणी प्यायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही चांगली माहिती कळेल, ते त्याचा वापर करतील, त्यांना चांगला फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.